कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवणारी टोळी युनिट 1चे ताब्यात. गुन्हे शाखा युनिट 1 यांची कामगिरी. माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील पाहिजे व फरार आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार माननीय श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 27/3/2026 रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हे रजिस्टर नंबर 86/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 189(2), 190, 324(4), 324(5), 351(2), 352 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 7, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) 135 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड अशांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा पराग जाधव, करण उर्फ धनंजय शेखरे, प्रतीक सोनार व त्यांच्या इतर साथीदार यांनी केला असून ते तोरणे हॉस्पिटलच्या बाजूला सुयश हॉस्पिटल समोरील कंपाऊंड असलेल्या मोकळ्या जागी झाडाखाली बसलेले आहेत. सदरची बातमी वनपोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, नाझीर खान पठाण, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, अमोल कोष्टी, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करण्यात आले. पथक सदर ठिकाणी गेले असता झाडाखाली तिघेजण बसलेले दिसून आले. त्याप्रमाणे सापळा लावून शितापीने त्यांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांची नावे, गाव विचारलं असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारलं असता त्यांनी त्यांचे नाव पराग विशाल जाधव, वय वर्ष 19, राहणार कालिका मंदिर पाठीमागे विधाते मळा, मुंबई नाका नाशिक, करण उर्फ धनंजय केशव शेखरे, वय वर्ष 19, राहणार कालिका मंदिराच्या पाठीमागे विधाते मळा, कालिका अपार्टमेंट, मुंबई नाका नाशिक, प्रतीक सुदर्शन सोनार, वय वर्ष 19, राहणार भगवंत नगर, गारवा बिर्याणी जवळ, मुंबई नाका नाशिक असे सांगितले. तेव्हा त्यांना वरील नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने पुढील कायदेशीर कारवाई करण्याकामी सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर येथे हजर केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस हवालदार वाघमारे, प्रदीप मसदे, नाझीर खान पठाण, संदीप भांड, विशाल काटे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, अमोल कोष्टी, चालक अंमलदार समाधान पवार, अनुजा एल्वे अशांनी केली आहे.